श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु। सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार। आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं। आज आहे 22 तारीख आणि वार आहे मंगळवार। आणि मी मागच्या ब्लॉगमध्ये म्हटल्याप्रमाणे आता मी येणाऱ्या सणांची तयारी दाखवणार आहे। तसं तर मी मागच्या ब्लॉगमध्ये स्वतःसाठी काय तयारी करायची ह्याची थोडीफार काही गोष्टी दाखवल्या होत्या, पण आणि पुढेही दाखवेलच। पण आता मी काही गोष्टी आपल्याला घरामध्ये ज्या तयारी लागतात की काही साफसफाई म्हणा किंवा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याची मी आता सुरुवात करतेय। आणि इथे आज दिव्यांची अवस आता 2 दिवसांवर आलेली आहे। म्हणजे मला वाटतंय की गुरुवारी 24 तारखेला दिव्यांची अवस आहे, तर त्याचीही मी तयारी करतेय आणि ती पूजाही मी दाखवणार आहे। तेव्हा मागचाही ब्लॉग बघितला नसेल तर तोही पहा, आणि आता हा जो ब्लॉग आहे यामध्ये मी दिव्यांची पूजा दाखवलेली आहे तेही पहा। आपल्याकडे प्रत्येक प्रथा परंपरा एखाद्या शृंखलेप्रमाणे एकमेकात गुंफलेल्या आढळतात। आपल्या भारतीय संस्कृतीला परंपरेचा इतिहास लाभला आहे। प्रत्येक सणामागे काहीतरी विशिष्ट उद्देश आहे आणि त्याचा मानवी जीवनाशी दृढ संबंध आहे। हे समजून आपण हे सण साजरे केले, हे सगळे दुवे आपल्याला जर जुळवता आले तर या जीवनाचा आनंद आपल्याला खऱ्या अर्थाने उपभोगता येईल असं मला वाटतं। आज वार आहे गुरुवार आणि तारीख आहे 24, म्हणजेच आज आहे दीप अमावस्या। त्यामुळे मी आता सगळ्यात आधी इथे रांगोळी काढून घेतेय। आता पहा हा, नुकतीच 15 दिवसांपूर्वी देवशयनी आषाढी एकादशी पार पडली। सृष्टीचे संचालक आणि पालक भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत लीन झाले। त्यानंतर गुरुपौर्णिमेचा उत्सव झाला। भगवान विष्णूंच्या डोक्यावरचा भार माझे आराध्य श्री सद्गुरु रूपी महादेवांनी सांभाळायला घेतला आहे। यानंतर येणारा उत्सव हा आषाढ अमावस्येचा म्हणजेच दीपपूजनाचा दिवस आहे। आषाढ कृष्ण चतुर्दशीला आपण दिव्यांची अवस म्हणून संबोधतो आणि दीपपूजन करतो। पहा हा, अमावस्या म्हणजे अमावस्येच्या रात्री आकाशात चंद्रदर्शन होत नाही, त्यामुळेही दिवा लावण्याला फार महत्त्व आहे। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गुरुवारी म्हणजे 24 तारखेला दीपपूजन आणि याच दिवशी गुरुपुष्चामृत आहे। आता गुरुपुष्चामृताच्या दिवशी सोनं चांदी खरेदी केली जाते आणि यावर्षी तर गुरुपुष्चामृत आणि दीपपूजन असा दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे। आता अमावस्या जरी असली तरी सुद्धा दीपपूजनाचा दिवस असल्यामुळे 4:43 आपण खरेदी करू शकतो।
दीप हे मांगल्याचे प्रतीक आहे. म्हणूनच शुभप्रसंगी ओवाळताना आपण निरांजनाचा उपयोग करतो. कोणतीही पूजा सुरू करण्याआधी दिवा लावून दिव्याच्या अग्नी व सूर्यरूप मानून त्याच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करतो. इथे आपण इलेक्ट्रिक लाईटचा वापर करत नाही, कारण तुपाच्या निरांजनातील ज्योत सात्विकतेचे प्रतीक आहे. देवासमोर निरांजन लावून ध्यानधारणा केली तर मनास निश्चित आत्मशांती लाभतेच. निरांजनाच्या ज्योतीकडे एकटक पाहत राहिले तर एकाग्रता वाढते. म्हणूनच वर्षभर जे दिवे आपल्याला अंधारामध्ये प्रकाश देतात त्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. आषाढ अमावस्येनंतर अनेकविध सण असणारा सर्वात पवित्र महिना म्हणजे श्रावण मास सुरू होतो. आणि यावर्षी गुरुवारी दिव्यांची अवस म्हणजेच दीपपूजन. आषाढ अमावस्येची सांगता होऊन शुक्रवारी पहिला श्रावणी शुक्रवार म्हणजे जरा जिवंतिका पूजनाने श्रावण मास सुरू होतो आहे. म्हणजे पहा, पुन्हा योगायोग पहा की आदल्या दिवशी गुरुवारी दीपपूजन आणि गुरुपुष्यामृत योग, आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहिला श्रावणी शुक्रवार आणि जरा जिवंतिका पूजन. म्हणजे दोन्हीही दिवशी घरातल्या लहान मुलांना ओवाळायचे. दीपपूजना दिवशी गव्हाच्या गोड पिठाचे दिव्याने मुलांना ओवाळतात, तर श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी ही लहान मुलांना पूर्णाच्या दिव्याने ओवाळतात. पण यात मात्र मुलगा मुलगी असा अजिबात भेद करायचा नाही. दोघेही घरातले दीपक म्हणून आणि दोघेही वंशाचे दिवे म्हणूनच दोघांनाही ओवाळायचं आणि हाच दिव्यांचा नैवेद्य दाखवून मुलांनाही खाऊ घालायचं. आपणही खाल्लं तरी चालतं. आणि जर उरलेच हे दिवे तर गाईला आपण जो गोग्रास देतो त्याच्याबरोबर हे दिवे द्यायचे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. हा श्लोक आपल्या प्रत्येकालाच बालपणात घेऊन जातो. लहानपणी आपल्याला सर्वात प्रथम समजू लागल्यावर, बोबडे बोल बोलता येऊ लागल्यावर सगळ्यात प्रथम जर कोणता श्लोक शिकवला जात असेल तर तो हाच. आई तिने सांजेला देवापुढे तुळशीजवळ दिवा लावून तिच्या सोबत आपण शुभम करोती मनाचे श्लोक आणि मारुती स्तोत्र म्हणत असू. मग घरातील सर्वात मोठ्या माणसांना नमस्कार केला जायचा. संस्कार बालवयातच रुजतात आणि अखेरपर्यंत पालनही केले जातात. त्यामुळे या दिव्यांची ओळख आपल्याला अगदी बालपणातच होते. आणि हे पहा, मी घरी जी फुलझाडं लावलेली आहेत ना, त्याचाही मी वापर करून घेणार आहे पूजेसाठी. इथे काही बटन गुलाब आहेत, त्याला भरपूर अशी फुलं आलेली आहेत. काही दुसरेही गुलाब आहेत, तेही मी आता काढून घेणार आहे. त्यानंतर जास्वंद आहे आणि काही जणांना आता फुलं नाही आहेत, पण ठीक आहेत. जी आहे त्याने आपण पूजा करायला जो आनंद मिळतो ना, तो काही वेगळाच असतो. की ते आपण लावलेलं झाड, त्याला आलेली फुलं आणि त्याच्यातून आपण देवपूजा करतोय, याचा आनंद काही वेगळाच बरं का. हे पहा, इथे मी जास्वंद काढते आहे. हेही गुलाबीच आहे. मी म्हणते ना नेहमी, मला गुलाबी रंग फार आवडतो. गुलाबी रंगाच्याच किती छटा आहेत पहा. इथे आहे की नाही सुरेख. लाल रंगाचाही जास्वंद आहे, तोही गणपतीला होईल. त्यामुळे आता हे मी इथे पूजेसाठी आणलेलं आहे. आणि थोडी बाहेरची फुलं आणलेली आहेत. हे पहा, इथे कमळ, लाल गुलाब आणलेत, गजरे आणलेत. आणि हा पहा, मला फार आवडणारा सोनचाफा, मला फार अत्यंत आवडतो असा हा माझा सोनचाफा.
आणि घरची फुलं तर आहेतच. आता मी छान अशी पूजा करणार आहे. पहा, इथे मी समयांना हार घालून घेतला आहे आणि आता ही जी कमळाची फुलं आहेत ना, ही मी देवांवर वाहून घेते आहे. छान गुलाबी रंगाची आहे ती पण. लक्ष्मी आता झाडाची काढलेली आहे. ही फुलं मी आता देवाला वाहून घेतात. हे देवस्वरूप हे दिवे, ही सगळी आरास ह्या आपल्या आनंदासाठी. हे पहा, आता मी इथे सगळी फुलं वाहून घेते आहे. आता इथे मी गणपती म्हणून सुपारी मांडून घेतली आहे आणि त्याला लाल जास्वंद वाहून घेतले आहे. तेव्हा पवित्र श्रावण मास सुरू होतो त्यावेळी घरात अनेक पूजा व्रतवैकल्य होतात, सकारात्मकता निर्माण होते आणि म्हणूनच अशा पवित्र श्रावण मासाच्या स्वागताची तयारी या सर्वांचा श्री गणेशा आपण आषाढ अमावस्येला दीपपूजनाने करतो. आणि या पूजेसाठी फार असं वेगळं काही लागत नाही. ह्या पावसाळ्यात जो आघाडा, दुर्वा, फुलं जी उगवतात ना, तेच वापरून दिव्यांची पूजा केली जाते. आता पहा, इथे मी थोडी फुलांची सजावट करून घेते आहे आणि त्याच्यासाठी ही एक माझ्याकडे अशी तांबे आणि पितळाची अशी एक घागर आहे. त्याला स्वच्छ करून मी छान असं फ्लॉवर पॉटच म्हणता येईल असं मी त्याला बनवून त्याच्यामध्ये फुलं सजवते आहे. आणि ही पण एक कलाच आहे बरं का, फ्लॉवर अरेंजमेंट. त्यामुळे कला अशा कशा एकत्र आपण गुंफू शकतो हेही मला फारच सुंदर वाटतंय. पहा बरं, ही अशी पूजा किती सुरेख वाटते अशी पाहायला. आता नुसते दिवेच नाही तर आपले मन सुद्धा स्वच्छ करायचे. मनातील वाईट विचार, द्वेष या सर्व गोष्टींना तिलांजली द्यायची आणि शुद्ध सात्विक मनाने आपल्या अंतर्मनातील आत्मज्योत प्रज्वलित करून दीपपूजन करायचे. यामध्ये अनेक दिव्यांचे प्रकार आहेत. निरांजन, समई, एक आरती, पंचारती, लामण दिवा, कंदील, नंदादीप, दिवटी, मशाल, मातीची पंटी, दगडी दिवा, लोखंडी दिवा, कणकेचा दिवा, चांदीचा दिवा, अगदी सोन्याचाही दिवा. त्यातही अनेक आकार, अनेक प्रकार, लहान मोठा आणि उपयोगही निरनिराळे. रोजच्या पूजेसाठी, सणावारांसाठी, लग्न कार्य या व अशा अनेक कारणासाठी लागतात. इथे मी दिव्यांच्या पूजेसाठी गोडाचे कणकेचे दिवे बनवून घेते आहे. त्यासाठी इथे आता मी गूळ कापून घेते आहे आणि हा गूळ आता थोडासा पाण्यामध्ये मिसळून घेणार आहे आणि तो छान असा त्यामध्ये विरघळला की आता काय करायचं ना, की थोडंसं असं गरम पाणी घालायचं. त्यामुळे काय होतं की पटकन गूळ विरघळतो आणि आपलं गुळाचे असे काही खडे वगैरे किंवा असं काही राहत नाही. आणि तसंही काही नाही, जर थोडेफार खडे राहिले तर आपण काय करणार आहोत की तो गूळ विरघळून घेतला पाण्यामध्ये. हे पहा, असं मी ना हे गूळ आणि पाणी थोडं विरघळून घेते आहे आणि आता हा विरघळला की ह्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं. गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर नेहमी मीठ घालायचं बरं का. आणि गूळ वापरताना
नेहमी जायफळाची पूड वापरायची, कारण गुळाला जायफळाने छान स्वाद येतो आणि साखरेमध्ये नेहमी वेलदोड्याने छान स्वाद येतो. पण खरं सांगू का, मला वेलदोड्याची फार म्हणजे आवडतो, त्यामुळे मी दोन्ही घालते. आता इथे बघा, मी ते पाणी जे ना गुळाचं ते गाळून घेतलंय, कारण काही वेळेला काय होतं, गुळाचे जे चिपाडं वगैरे पण कदाचित थोडीफार येऊ शकतात किंवा काही घाण वगैरे गुळामध्ये असू शकते. त्यामुळे ते आता गाळून घेतलंय आणि आता मी इथे कणिक घालून घेतली आहे. बघा, गव्हाच्या पिठाची कणिक आहे ही, ती घालून घेतली आहे. आणि आता काय करायचं ना, की ह्याच्यामध्ये आपण गुळाचं पाणी वापरले, त्यामुळे ना फार चिकट होतं हे. त्यामुळे लगेच आपण त्यामध्ये असं हाताने न करता असं हे पहा, चमच्यानेच थोडंसं असं कालवून घ्यायचं. त्याच्यामुळे हात फार खराब होत नाहीत. आणि हे पहा, असं छान होतं त्याने. अगदी नंतर आपण हाताने करायला घेतलं ना, की बिलकुल हाताला असं ते चिकट, गुळाचा जो चिकटपणा असतो ना, तो लागत नाही. आणि इथे मी बघा हा काटे चमचा वापरलेला आहे, फोर्क, त्यामुळे व्यवस्थित होतं. म्हणजे चमच्यापेक्षा याने जास्त छान एखादी गोष्ट एकत्रित होते. हे पहा, आता असं करून झाल्यानंतर आता मात्र थोडंसं हाताने आपल्याला त्याला छान असं घट्ट पीठ मळायचं आहे, की जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण दिवे करणार ना, तेव्हा ते असे बसले नाही पाहिजेत. त्यामुळे थोडंसं घट्टच पीठ मळायचं. काही जण ह्याच्यात ना रवा पण घालतात. आत्ता काही मी घातलेलं नाही आहे, पण रवा घातल्यानं काय होतं, थोडंसं जर सैल झालं तर तो रवा फुगून असा छान पीठ असं घट्ट होतं आणि खुसखुशही होतात. म्हणजे खरं घालायला हवं, पण मी नाही घातलेलं इथे. आता पहा, हे मी छान असं भिजवून झालं आहे एक 15-20 मिनटं. आणि आता मी ते मळून घेऊन त्याचे एकसारखे असे आपल्याला जेवढे दिवे करायचे आहेत, काही जण 5 करतात, काही 7 करतात, काही 11ही करतात, 21 करतात, पण मी इथे 7 करते. आणि तसे मी 7 गोळे करून घेतले. आणि काय ना, हे एक असे गोळे करून घेतल्यामुळे दिवे असे एकसारखे होतात. त्यामुळे हे एकसारखे असे 7 दिवे करून घ्यायचे आणि हाताने असं छान मळून घ्यायचं प्रत्येक दिवा करताना. त्यामुळे काय होतं ना, की दिवा व्यवस्थित एकसारखा होतो. हे पहा. आणि आता ह्याला मी काय करणार आहे, दिव्यांचा आकार देऊन घेणार आहे आणि त्यांना एक 10-12 मिनटं छान अशी वाफ घेणार आहे. उकड पात्रामध्ये ठेवून छान 10 मिनटं वाफ द्यायची. आणि हे असे उकळून झाले दिवे, की त्याच्यामध्ये तुपाच्या वाती घालून त्याने आता आपल्याला जे आपण दिव्यांची पूजा केलेली आहे त्या दिव्यांना, आपल्या देवांना, आपल्या मुलांना ओवाळायचे. तर हे असे दीपपूजन का करायचे, तर अज्ञानरूपी अंधाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे आणि निराशेकडून सकारात्मकतेकडे नेणारा हा दीप. विधात्याने ही विचारपूर्वक सृष्टीची रचना केली आहे. दिवस आणि त्यामागून येणारी रात्र, दिवसा सूर्यकिरणे आपल्याला मिळतात, म्हणून सर्व जीवनसृष्टी टिकून आहे. म्हणजेच सूर्य व अग्नी यांचे प्रतीक म्हणून हा दिवा आपण लावतो. आणि त्याचमुळे आपल्याला अंधारात प्रकाश मिळतो. आणि जिथे अंधार सरून प्रकाश येतो तेथे लक्ष्मी वास करतेच. तेव्हा प्रकाशाचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला विसरून कसे बरं चालेल. म्हणूनच त्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना एक दिवस विश्रांती देऊन पुढील येणाऱ्या सणांच्या तयारीसाठी महिला काही तयारी करतात. मग ते दिवे साफ करा, त्याचबरोबर घरातील सणांसाठी लागणाऱ्या इतर वस्तू म्हणजे धान्य साफ करण्याचे सूप, धान्य कुटण्यासाठी लागणारे खलबत्ते, उखळ, जातं, पाटा, वरवंटा, चाकू, विळी, चाळणी, गाळणी, वेळणी, पोळपाट, लाटणं, टोपली, किसणी, उकड पात्र, मोदक पात्र, सोऱ्या, करंज्यांसाठी फिरकीचा जो लागणारा चमचा, झाऱ्या, पळी, उलटणं, चिमटा, सांडशी, यातील बऱ्याच वस्तू आता कालबाह्य झाल्यात. पण या व अशा लागणाऱ्या वस्तूंची स्वच्छता व ऐनवेळी धांदल होऊ नये म्हणून वस्तूंची जुळवाजुळव, कोणती वस्तू सापडत नसेल तर शोधून ठेवणं, वाढली असेल तर पुन्हा नवीन आणणं,
नको असेल तर काढून टाकणं, या आणि अशा गोष्टी आयुष्याला वळण तर लावतातच, पण नवी आशा, नवी दिशा देतात, नवी उमेद देतात. रोजच्या जीवनात आनंदी व्यस्त लोकांच्या या कामाची योग्य वेळ निश्चित करून देतात. पण काहींच्या घरी वर्षभरात किंवा गेले काही दिवसात काही अगटीत दुःखद घटना घडल्या असतील तर कर्तव्यापोटी का होईना पण पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात करण्यास त्या दुःखितांना कर्तव्याची जाणीव होऊन कामास उद्युक्त करतात. पण दुर्दैव काही जण ह्याला गटारी अमावस्या असं म्हणतात व या दिवशीही मांसाहार करतात. आणि खरं तर हिंदू धर्मातील सणांबाबत ही एक मोठी शोकांतिका आहे. खरं तर हा शब्द कुठून आला तर या आषाढ अमावस्येला गतहारी असं संबोधलं जायचं. याचा अर्थ गत म्हणजे त्याग करणं आणि हार म्हणजे आहार म्हणजे जेवण. आता पहा, या काळात चातुर्मास पाळला जातो, म्हणजेच श्रावणापासून पुढील 4 महिने मांसाहार वर्ज्य केला जातो. कारण या काळात श्रावण सुरू झाला की अनेक सण, व्रतवैकल्ये, उपवास येतात आणि यात मांसाहार करू नये. कारण या सर्व खाण्याने तामसी वृत्ती वाढते आणि तामसी वृत्ती परमार्थास अजिबात अनुकूल नाही. या गोष्टीत सात्विकता नसल्यामुळे हे 4 महिने तामसी भोजन वर्ज्य करावे असं सांगितलेलं आहे. तसंच या काळामध्ये मासे किंवा प्राण्यांचे प्रजनन काळ हा असतो आणि त्या काळात आपण शक्यतो यांना खाऊ नये. आता इथे पहा, मी दिव्यांमध्ये वाती घालून घेतलाय आणि आपला जो रोजचा दिवा असतो ना त्याला मी इथे लावून घेते आहे. कारण एक दिवा तुपाचा लावावा, आपला रोजचा जो दिवा असतो तो. आणि तो इथे मी लावून घेऊन त्याला हळदी कुंकू वाहिलंय, उदबत्ती लावलेली आहे, धूप दाखवलेला आहे. अशी मी पूजेला सुरुवात करून आता ह्या दिव्यांनी मी सगळ्या दिव्यांना ओवाळून घेणार आहे. पहा ना, खरोखरच किती विचारपूर्वक गोष्टी आहेत या. खरोखरच आपली भारतीय संस्कृती किती समृद्ध आहे, किती विचारपूर्वक आहेत या सर्व गोष्टी. आपले आचार, विचार, आहार, विहार, आरोग्य या सर्वांची किती सुरेख सांगड घातली आहे. आपल्या पूर्वजांनी, आता काही लोक या गोष्टींना महत्त्व देत नाहीत, उत्तम आरोग्यासाठीच तर चातुर्मास पाळतात. इथे मात्र शास्त्र आलं. तामसी आहाराने विचारही तसेच तामसी होतात, हे शास्त्राने सिद्ध झालंय. पण दुर्दैव की गेल्या काही वर्षात आपल्या सणांचा मुख्य उद्देश बाजूला राहून त्याला एक विद्रूप स्वरूप येऊ लागलं आहे. आपल्या रूढी परंपरेचा एकीकडे ऱ्हास होत चालला आहे तर दुसरीकडे विटंबना आणि त्यात आपल्यासारखी सुशिक्षित माणसं अग्रभागी आहेत हे बोलताना अत्यंत खेद वाटतो. शिक्षणाने आपण प्रगल्भ होतो तेव्हा आता हे बदलायला हवं. आषाढ अमावस्येला गटारी अमावस्या न संबोधता दीप अमावस्या असं संबोधायला हवं. आपल्या परंपरा, सण साजरे करताना आपली सद्सद विवेकबुद्धी जागृत असायला हवी आणि तरच त्याची उद्दिष्ट सफल होतील. नाहीतर पुढील येणारा काळ आणि येणाऱ्या पिढ्यांमध्ये सात्विकता कणभरही उरणार नाही. आपणच आपल्या आयुष्यातील ह्या तेजाला वंचित होऊन बसू. त्यामुळे या सर्व गोष्टींचा एक सामाजिक बांधिलकी म्हणून नक्कीच विचार व्हायला हवा. पहा, तुम्हाला पटले तर इतरांनाही पटवून द्या आणि पुढे येणाऱ्या पिढ्यांना आदर्श ठेवून या. पहा, पटतंय का? आपण आपल्या पुढील पिढ्यांना काय आदर्श ठेवणार आहोत, आपण आपल्या मुलाबाळांना कसला वारसा देणार आहोत, याचा विचार करायची खरी वेळ आत्ताच आहे. मग जर ती निघून गेली तर आपल्या उंजळीतून सद्भावना, विवेक सर्वच निघून जाईल. आता या दीपपूजनाच्या सांगतेसह मी आपल्या या आजच्या ब्लॉगची सांगता करते आहे.
मी खूप आतुर आहे तुम्हाला पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी. कलेच्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या चॅनलवर सप्तरंगांची उधळण करण्यासाठी पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये. आपल्या या जीवनाच्या कॅनव्हासवर प्रेमपूर्वक नवे रंग भरण्यासाठी. तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनव्हासवर आपापल्या आराध्यांची कृपादृष्टी होत राहून सुरेख रंगांची उधळण होत राहू अशी मी प्रार्थना करते. हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय? हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का? हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी, वेगवेगळे विषय पाहण्यासाठी दर आठवड्यातील 2 दिवस मी तुम्हाला भेटायला येणार आहे. त्यासाठी ही माझी YouTube वाहिनी अर्थात या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा नवीन वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत राहा. धन्यवाद.